आपल्या टॉपिकचं नाव इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट यामध्ये आपण पाठीमागल्या लेक्चर मध्ये इंट्रोडक्शन बघितलं होतं. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटची इफेक्ट आपल्याला या टॉपिक मध्ये अभ्यास करायचे आहे. आणि इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे दोन प्रकारचे आहेत. करंट मुळे काय परिणाम होतो, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचे परिणाम. दोन इफेक्ट असतात बाळांनो. पहिला इफेक्ट असतो हिटिंग इफेक्ट आणि दुसरा असतो मॅग्नेटिक इफेक्ट. हे दोन इफेक्ट आपल्याला या टॉपिक मध्ये डिस्कस करायचे आहेत. आता हिटिंग इफेक्ट म्हणजे काय? ज्यावेळेस एखादा कंडक्टर असतो, त्या कंडक्टर मधून करंट पास करतो, त्यावेळेस या कंडक्टर मध्ये हीट प्रोड्यूस होते. हीट इज प्रोड्यूस्ड. आर यू गेटिंग माय पॉइंट? हीट प्रोड्यूस्ड, हीट तयार होते. करंट मुळे त्या कंडक्टर मध्ये हीट तयार झाली. वी कॉल इट हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट मुळे तयार झालं, हीट तयार झाली, त्यामुळे आपण याला हिटिंग इफेक्ट असं म्हणत असतो. दुसरा एक कंडक्टर आहे, याच्यामधून करंट फ्लो झाला, तर हा करंट कॅरिंग कंडक्टर ऍक्ट्स ऍज अ मॅग्नेट. हा कोणासारखा ऍक्ट व्हायला लागतो? मॅग्नेट सारखा. म्हणजे याच्या जवळ जर आपण लोखंडाचा तुकडा आणला, piece of iron, it will attract. It will attract. That is called a magnetic effect of electric current. मग कोण म्हणणार सर या वायर मधून सुद्धा करंट वाहतो? This wire also conduct electricity. Then why here heat is not produced? आपल्या घरामध्ये सुद्धा वायर असतात, तुम्हाला माहित आहे. मग त्या वायर मध्ये हीट का तयार होत नाही? बाळांनो लक्षात धरा की मटेरियल त्या पद्धतीचं वापरलं जातं. हीट तयार करण्यासाठी जे मटेरियल वापरलं जातं त्याचा रेजिस्टन्स हा जास्त घ्यावा लागतो. लक्षात धरा. रेजिस्टन्स कसा असायला पाहिजे? इथं हिटिंग इफेक्ट साठी हाय असायला पाहिजे. हा डिफरन्स लक्षात धरा. रेजिस्टन्स हाय असायला पाहिजे आणि ज्यावेळेस रेजिस्टन्स लो असतो त्यावेळेस हा मॅग्नेटिक इफेक्ट तयार होत असतो. मॅग्नेटिक, ज्यावेळेस रेजिस्टन्स लो असतो त्यावेळेस मॅग्नेटिक इफेक्ट तयार होतो, ज्यावेळेस रेजिस्टन्स हाय असतो त्यावेळेस हिटिंग इफेक्ट तयार होतो. नाही तर काय झालं असतं सांगा? आपल्या घरामध्ये वायर आहेत एवढे मोठे आहेत का नाही? घरामध्ये वायर, सगळ्या वायर मध्ये सीट तयार झाली असती, सगळे वायरच गेले असते जवळ, गेले असते का नाही? हीटर मध्ये हीट तयार होते, घरातल्या वायर मध्ये हीट तयार होत नाही. वाय? रेजिस्टन्स इज डिफरंट. ठीक आहे ना? कोण असतं बाळांनो? रेजिस्टन्स डिफरंट असतो. रेजिस्टन्स म्हणजे अपोजिशन. रेजिस्टन्स मध्ये अपोजिशन असतं करंटच्या फ्लोला. आणि रेजिस्टन्स जर जास्त असेल मटेरियलचा तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हीट तयार होत असते. पण परत प्रश्न येतो, सर त्याला हात लावल्यावर हे का होत नाही, शॉक का लागत नाही? तर तिथं काय असतं, हीट ट्रान्सफर केली जाते. असं मटेरियल वापरलं जातं, त्या मटेरियल मधून हीट ट्रान्सफर केली जाते, करंट ट्रान्सफर केला जात नाही. अशा पद्धतीचं मटेरियल वापरलं जातं. फक्त हीट ट्रान्सफर केली जाते आणि ते कंडक्टर गरम होतो, त्यामुळे आपल्याला शॉक लागत नाही. त्याचं रिझन तसं असतं. आता प्लॅस्टिकचा रेजिस्टन्स हाय असतो. इलेक्ट्रिसिटी फ्लो इन प्लास्टिक, देन प्लास्टिक गेट हिटेड. बेटा इलेक्ट्रिसिटी प्लास्टिक मधून फ्लो होत नसते. प्लास्टिक मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नसते. इलेक्ट्रिसिटी तर फ्लो झाली पाहिजे, परंतु एवढा बी रेजिस्टन्स हाय नसायला पाहिजे. हाय म्हणजे असं एवढा घेऊ नका हाय. प्लास्टिकचा रेजिस्टन्स इन्फिनिटी म्हणजे खूप जास्त असतो, त्याच्यामधून करंटच फ्लो होत नाही. म्हणजे हाय याचा अर्थ असा घेऊ नका. हाय म्हणजे एवढा घेऊन टाकायचं की बस प्लास्टिकच घेऊन टाकायचं. प्लास्टिक मधून प्लास्टिकचा एवढा रेजिस्टन्स हाय आहे की तिथं करंटच फ्लो होत नाही, त्यामुळे हीट तयार व्हायचा प्रश्नच होत नाही. रेजिस्टन्स घेत असताना कंडक्टरचेच मटेरियल घ्यायचे, पण त्याच्यामधला रेजिस्टन्स जास्त असायला पाहिजे. कंडक्टर मधला करंट तर फ्लो झाला पाहिजे, परंतु रेजिस्टन्स जास्त असायला पाहिजे. अशाच ठिकाणी हीट तयार होते. असं तुम्हाला प्रश्न पडतो, सर रेजिस्टन्स हाय घ्यायचा आहे
मग आम्ही घेऊन टाकतो प्लास्टिक आणि करत बसतो हिट तयार. हिट कशी तयार होईल? करंटच फ्लो होत नाही. एवढं अपोजिशन असतं की तिथून इलेक्ट्रॉनच जात नाही, एक बी इलेक्ट्रॉन फ्लो होत नाही. त्यामुळे जिथं करंट जात नाही तिथं हीट तयार व्हायचा प्रश्नच येत नाही. हे सगळे कंडक्टरच्या बाबतीत हे इफेक्ट आहेत. कंडक्टर फक्त कंडक्टर मध्येच हाय रेजिस्टन्स आणि लो रेजिस्टन्स अशा कॅटेगरी केल्या. हाय रेजिस्टन्स आणि लो रेजिस्टन्स. मग जर हाय रेजिस्टन्स वाले आपण कंडक्टर वापरले किंवा अलाय वापरले तर या ठिकाणी अशा कंडक्टर पासून हिटिंग इफेक्ट तयार होतो. आणि कंडक्टर मधलेच आपण लो रेजिस्टन्स असणारे मटेरियल वापरले तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक इफेक्ट तयार होतो. अशा दोन पद्धतीचे इफेक्ट आपल्याला या टॉपिक मध्ये डिस्कस करायचे आहे. आपण पाठीमागं सांगितलं तर आज मी डबल एक्सप्लेन केलं तुम्हाला. आता याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पुढे आर्टिकल डिस्कस करायचे. त्यासाठी तुम्हाला काही बेसिक फॉर्म्युले माहित असायला पाहिजे. बेसिक इन्फॉर्मेशन जी की आपण 9th ला डिस्कस केलेली आहे. बेसिक इन्फॉर्मेशन त्यामध्ये पहिलं पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. सेकंड इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल टू Q बाय T. थर्ड पॉवर इज इक्वल टू P म्हणजे पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. केलेलं वर्क कशामध्ये कन्वर्ट होत असतं सांगा? जे वर्क असतं एखादं केलेलं काम असतं एनर्जी मध्ये कन्वर्ट होत असतं. लक्षात धरा. वर्क इज इक्वल टू एनर्जी. सो व्हॉट इज वर्क? इथून वर्कचा फॉर्म्युला काय आला सांगा? वर्क इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. वर्क म्हणजेच एनर्जी. सो एनर्जी इज इक्वल टू काय आलं? पॉवर इंटू टाइम. हे स्टँडर्ड फॉर्म्युले आहे, सगळ्यांनी लक्षात धरायचे. आता आज जो आपण भाग शिकणार आहोत ते काही जणांना वाटतं मला समजलं नाही का? कारण 9th बेसिक गोष्ट हे फॉर्म्युले लक्षात असायला पाहिजे. की कसे आले हे विचारायचं नाही. हे नवीला आपण बघितलेलं. आता याला गप्प पाठ करायचं. ठीक आहे ना बाळांनो? याला पाठ करायचा. V इज इक्वल टू W बाय Q, I इज इक्वल टू Q बाय T, पॉवर इज इक्वल टू वर्क बाय टाइम. वर्क केलेलं काम एनर्जी मध्ये कन्वर्ट होत असतं. वर्क करण्यासाठी एनर्जी लागते. जेवढी एनर्जी खर्च केली तेवढं काम होतं. म्हणजे जेवढं काम झालं तेवढी एनर्जी असते. वर्क इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. दॅट इज वाय एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. तेवढ्या गोष्टी लक्षात धरायच्या. हे सगळे फॉर्म्युले आहेत आपले. याच्या अगोदरचं पेज बघा. दोन प्रकारचे इफेक्ट बघायचे आपल्याला. एक हिटिंग इफेक्ट बघायचा आहे. करंटमुळे हीट तयार होते, त्याला हिटिंग इफेक्ट म्हणायचं. आपल्या टॉपिकचंच नाव आहे. अभ्यास करत असताना पहिल्यांदा टॉपिकचा अर्थ कळायला पाहिजे. अर्ध्या जणांना टॉपिकचाच अर्थ कळत नाही. या टॉपिक मध्ये विच थिंग्स वी हॅव टू डिस्कस इन दिस टॉपिक. या टॉपिक मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचे कळालं पाहिजे. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट मुळे काय होत असतो? इलेक्ट्रिक करंट मुळे हीट तयार होते, त्याला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणायचं. एखाद्या कंडक्टर मधून करंट गेल्यानंतर तो कंडक्टर मॅग्नेट सारखा बिहेव करतो, त्याला आपण मॅग्नेटिक इफेक्ट म्हणतो. करंटचे परिणाम आहेत बेटा. करंटचे परिणाम अभ्यास करण्याचे जसे परिणाम असतात, इफेक्ट असतात, लाईक दॅट दीज आर द इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट मुळे हीट तयार होत असते. इलेक्ट्रिक करंट मुळे हीट तयार होत असते. वी कॉल्ड इट हिटिंग इफेक्ट. एखाद्या कंडक्टर मधून करंट गेल्यामुळे तो कंडक्टर मॅग्नेट सारखा काम करत असतो. वी कॉल्ड इट मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटची इफेक्ट आहे. मग सगळ्याला प्रश्न पडतो, हीट कधी तयार होते आणि मॅग्नेट कधी तयार होतो? म्हणजे हिटिंग इफेक्ट कधी आपल्याला दिसून येतो आणि मॅग्नेटिक इफेक्ट कधी दिसून येतो? तर मी तुम्हाला छानपैकी सांगितलेलं बेटा, ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरचा रेजिस्टन्स हाय असतो देन वी विल फाइंड द हिटिंग इफेक्ट. आणि ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरचा रेजिस्टन्स लो असतो देन वी विल फाइंड मॅग्नेटिक इफेक्ट. त्यानंतर आपण या बेसिक गोष्टी बघितल्या. हे सगळे फॉर्म्युले तुमच्या लक्षात असायला पाहिजे. आता यानंतर सर्वांनी हेडिंग टाका. त्याचं राहिले हे सेकंड पेज. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. घ्या. एनर्जी असल्या एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. हेडिंग टाका चला सगळे. एनर्जी ट्रान्सफर
एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. इन अन इलेक्ट्रिक सर्किट. आता इथं भरपूर जणाला आजचं लेक्चर न समजल्यासारखं वाटतं. हा जो पॉइंट असतो हा कारण मॅथमॅटिकल पॉइंट आहे सगळा, म्हणजे फॉर्म्युले वगैरे तुम्हाला युज करायचे, तर घाबरू नका. एकदा दोनदा सांगतो, नाही समजलं तर पाठ करायचं. आता एनर्जी ट्रान्सफर करायची आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट मध्ये. तर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये एनर्जी ट्रान्सफर करत असताना मी एक सर्किट काढतो, एक डायग्राम ड्रॉ करतो. सगळ्यांनी माझ्या सोबत डायग्राम ड्रॉ करा. या ठिकाणी मी पोटेन्शियल डिफरन्स ड्रॉ करतो. पोटेन्शियल डिफरन्स, बॅटरी लावली. बॅटरी लावल्यानंतर इथे एक रेजिस्टर लावतो. हे बघा रेजिस्टन्स. बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स बघा. ही मोठी टर्मिनल पॉझिटिव्ह, ही छोटी प्लेट निगेटिव्ह. बॅटरीचं पोटेन्शियल आहे व्ही. यामधून आय एवढा करंट फ्लो होतो. जेवढा करंट असा फिरतो तिकडून आय करंट येतो. सपोज दिस इज अ ए पॉइंट अँड दिस विल बी द बी पॉइंट. हे दोन पॉइंट आहेत ए आणि बी. जर याच्या अक्रॉस जर आपण पोटेन्शियल डिफरन्स बघितलं बाळांनो, मेजर केलं, आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स व्ही एवढा आढळून येतं. म्हणजे ए जेवढं पोटेन्शियल असतं तेवढं पोटेन्शियल आपल्याला इथं आढळून येतं. पोटेन्शियल व्ही असतं. करंट फ्लो होत असताना चार्ज सुद्धा फ्लो होत असतो. या ठिकाणी तुम्ही इथं की सुद्धा दाखवू शकता. की म्हणजे एखादं बटन. हे बघा एक की आहे. की म्हणजे बटन. ठीक आहे बाळांनो. आणि सर्किट मध्ये एखादा ॲमीटर लावा. तर ए काढा, गोल करून काढा. ए फॉर ॲमीटर. ॲमीटरचा उपयोग करंट मेजर करण्यासाठी असतो, ते आपण पुढे बघणार आहोत. ए म्हणजे ॲमीटर. करंट मेजर करण्यासाठी जे डिव्हाइस वापरलेलं असतं त्याला ॲमीटर असं म्हटलं जातं. हे व्होल्ट मीटर असतं व्होल्टेज मेजर करण्यासाठी, आणि ते व्ही एवढं व्होल्टेज येतं. आता हे सगळं टर्मिनल पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह. हे ए जो पॉइंट येतो बाळांनो हा पॉझिटिव्ह असतो, आणि निगेटिव्ह असल्यामुळे बघा निगेटिव्ह 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 हे टर्मिनल असतं निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता या ठिकाणी आपल्याला एनर्जी ट्रान्सफर करायची. आता या सर्किट मध्ये तुम्ही सेल लावलेला आहे, म्हणजे तुमच्याकडे आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. कोणती एनर्जी आहे बाळांनो? इलेक्ट्रिकल एनर्जी. या ठिकाणी आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी देत असतात तर या रेजिस्टन्स मधून ज्यावेळेस करंट जातो बाळांनो, त्यावेळेस या रेजिस्टन्स मधून ज्यावेळेस करंट जातो त्यावेळेस इथं तयार होत असते हीट एनर्जी. कोण तयार होतं? लक्षात धरा, हीट एनर्जी तयार होते. कोण तयार होतं? हीट एनर्जी. म्हणजे काय झालं बाळांनो, या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे हीट एनर्जी मध्ये झालं. बघा एनर्जी कशी ट्रान्सफर झाली सर्किट मध्ये हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. पण एनर्जी ट्रान्सफर करणे म्हणजे एनर्जी ट्रान्समिट कशी होत असते, ट्रान्सफर कशी होत असते. ज्या अर्थी आपण सप्लाय दिला याचा अर्थ आपल्याकडे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, आणि या रेजिस्टन्स मधून ज्यावेळेस करंट जात असतो त्यावेळेस इथं हीट एनर्जी तयार होत असते. म्हणजेच काय होतं बाळांनो, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे हीट एनर्जी मध्ये होत असतं. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी. अशा पद्धतीनं एनर्जीचं ट्रान्सफर होत असतो. म्हणजे शेवटी आपल्याला कोण काढायची सांगा? शेवटच्या टायमाला कोण काढायचं आपल्याला? हीट. किती हीट तयार झाली तुम्हाला माहित आहे. एखाद्या बल्ब मधून आपण करंट पास केल्यानंतर, हीटर मधून करंट पास केल्यानंतर त्या ठिकाणी हीट तयार होत असते. हाऊ मच अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्युस्ड. हीट किती अमाऊंट मध्ये तयार झाली हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. आता हे करत असताना बाळांनो, समजा क्यू एवढा चार्ज फ्लो झाला. क्यू अमाऊंट ऑफ चार्ज. सगळे लक्ष द्या. या ठिकाणी काय झालं, क्यू अमाऊंट ऑफ चार्ज इज फ्लोइंग फ्रॉम ए टू बी. ए कडून बी कडे क्यू अमाऊंटचा चार्ज फ्लो झाला फ्रॉम ए टू बी. आता चार्ज फ्लो होण्यासाठी वर्क करावं लागतं, काम करावं लागेल ना. ऑटोमॅटिक चार्ज कसा फ्लो होईल? का चार्ज फ्लो होणार नाही? कारण इथं रेजिस्टन्स आहे. कोण आहे? रेजिस्टन्स. आणि याची व्हॅल्यू आर आहे.
आर अमाऊंटचा रेजिस्टर आहे. कारण रेजिस्टन्सचं कामच असतं चार्जला अपोज करणे. इथं विरोध असताना सुद्धा हा चार्ज ए कडून बी कडे जातो. करंट फ्लो झाला म्हणजे चार्ज फ्लो झाला. म्हणजे हे चार्ज ए कडून बी कडे जाण्यासाठी काही वर्क करावं लागतं आणि ते वर्क किती असतं बघा. वर्क काय येईल सांगा बरं या फॉर्म्युलेवर. सगळ्यांनी सांगा. वर्क इज इक्वल टू काय येणार? क्यू इकडे जाऊन गुणाकार येणार. काय आलं सांगा? व्ही इंटू क्यू. किती येणार? व्ही इंटू क्यू. हे बघा वर्क इज इक्वल टू व्ही इंटू क्यू आलं. सो राइट ऑन हियर फर्स्ट पॉइंट. if a charge q flows from a to b, a कडून b कडे चार्ज फ्लो होतो a to b, then work done by charge is given by कसं दिलं जातं वर्क डन बाय चार्ज? W इज इक्वल टू सांगा वर्क डन काय असतं? व्होल्टेज इंटू चार्ज. सांगा व्होल्टेज किती आहे बाळांनो? इथं व्होल्टेज किती आहे सांगा? V. म्हणजे किती वर्क डन करावं लागलं? V इंटू चार्ज. एवढं वर्क डन करावं लागलं. सगळ्यांनी लक्ष द्या. एवढं वर्क डन करावं लागलं. V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, Q म्हणजे चार्ज आणि W म्हणजे वर्क डन. एवढं वर्क डन करावं लागतं. आता हे जे वर्क डन असतं हे वर्क डन करण्यासाठी एनर्जी लागते. ऑटोमॅटिक एनर्जी होते का? मला काम करायचंय, या चार्जला जे वर्क करावं लागलं त्यासाठी एनर्जी कोणी दिली? एनर्जी कोण देत असतं? हे बघा इथला सेल, हा सेल असतो ना, हा सेल एनर्जी प्रोव्हाइड करत असतो. दुसरा पॉइंटला to perform work the energy is provided by to perform work the energy is provided by सेल एनर्जी प्रोव्हाइड करतो. to perform work energy is provided by cell which is equal to the work done, work done. आणि ते कोणा इतकं असतं बाळांनो? वर्क डन इतकं असतं. ठीक आहे ना? त्यामुळे लक्षात धरा किती एनर्जी परफॉर्म केली, किती एनर्जी लागली. एनर्जी प्रोव्हाइडेड बाय सेल इज इक्वल टू सेलला किती एनर्जी द्यावी लागली सांगा? जेवढं वर्क केलं तेवढी एनर्जी. सगळ्यांनी इकडे बघा. जेवढं वर्क आणि एनर्जी कशी असते? इक्वल असते. त्यामुळे किती एनर्जी प्रोव्हाइड करायला लागणार? जेवढं काम करायचं तेवढं. काम किती केलं? V इंटू क्यू. लक्षात धरा सेलनं किती एनर्जी दिली? सेलनं सुद्धा एवढी एनर्जी दिली. आता एनर्जी दिली म्हणजे काम झालं, बरोबर नाही? एवढी एनर्जी दिली, जेवढी एनर्जी दिली तेवढं काम झालं. त्यामुळे लक्षात धरा बाळांनो या ठिकाणी वर्क आणि एनर्जी इक्वल असते. हे बघा V इंटू क्यू. आता पुढे बघा, आता वर्क झालं म्हणजे काहीतरी दिसायला पाहिजे. मग आता वर्क झालं म्हणजे काहीतरी काम व्हायला पाहिजे. मग काय काम होतं इथं? हे जे वर्क असतं किंवा ही जी एनर्जी असते बाळांनो ही तुम्हाला दिसायला पाहिजे. दॅट एनर्जी प्रोव्हाइडेड बाय सेल. ही कोणी एनर्जी दिली सांगा? ही सेलनं. कशासाठी? काम करण्यासाठी. कोणतं काम? चार्जला ए पासून बी कडे येण्यासाठी. आता ही एनर्जी दिली, या एनर्जीचं कन्व्हर्जन ज्यावेळेस चार्ज ए कडून बी कडे येत असतो त्या रेजिस्टन्स मधून, त्यावेळेस या एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये होत असतं. कशामध्ये होत असतं? हीट एनर्जी मध्ये. सो राइट डाउन द अमाउंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइडेड बाय सेल. पुढचा पॉइंट लिहा तिसरा. द अमाउंट ऑफ एनर्जी provided by cell
provided by cell is converted into कशामध्ये कन्वर्ट झाली बाळांनो? कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी. हीट एनर्जी मध्ये कन्वर्जन झालं. सो हाऊ मच हीट एनर्जी इज प्रोड्युस्ड? तुम्ही इथं लिहू शकता आपण किती हीट एनर्जी तयार झाली सांगा. हीट एनर्जी इज इक्वल टू किती तयार झाली? V इंटू क्यू. एवढीच हीट एनर्जी तयार झाली. ठीक आहे. आता आपल्याला पॉवर काढायचे त्या रेजिस्टर किंवा त्या इक्विपमेंटचं पॉवर. पॉवर इज इक्वल टू काय असतं सांगा बरं बाळांनो? पॉवर इज इक्वल टू काय? फॉर्म्युला बघा, बेसिक सांगितलेला मी फॉर्म्युला. पॉवर इज इक्वल टू काय? वर्क बाय टाइम. माझ्या इथे बघा, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. लक्षात धरा, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. चौथा पॉइंट. आता सांगा पॉवर इज इक्वल टू काय येणार? वर्क किती आहे सांगा? वर्क सांगा, वर्क किती आहे? V इंटू क्यू. आणि टाइम म्हणजे कोण? टी. पण आता मला सांगा बरं, इथं क्यू बाय टी कोण आहे? क्यू बाय टी हे बघा, क्यू बाय टी कोण आहे फॉर्म्युल्यामध्ये? बघा, क्यू बाय टी म्हणजे कोण आहे? आय म्हणजे कोण? करंट. आय म्हणजे कोण? करंट. म्हणजे क्यू बाय टी म्हणजे करंट आहे. याचा अर्थ काय? पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. म्हणजे तुमच्याकडे पॉवर आली. कोण आलं? पॉवर. ठीक आहे, कोण आलं तुमच्याकडे? पॉवर आली. आता तुम्हाला काय काढायचं बाळांनो? हीट एनर्जी काढायची. किंवा डायरेक्टली इथं फॉर्म्युला लिहू नका, फक्त जी प्रोव्हाइड केलेली असते ती कशामध्ये केली? हीट एनर्जी. असं लिहा, द अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोव्हाइडेड बाय सेल इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी. किती कन्वर्ट झाली ते लिहू नका. आता पाचवा पॉइंट लिहा. पाचवा पॉइंट. आता ऍक्च्युअली आपल्याला हीट एनर्जी किती तयार झाली कॅल्क्युलेट करायचं. द हीट एनर्जी produced is equal to the heat energy produced is equal to heat energy produced is equal to हा वरचा पॉइंट कट करा डायरेक्ट. हीट एनर्जी काय असतं सांगा बरं? एनर्जी इज इक्वल टू, इथे बघा, एनर्जी इज इक्वल टू कोण? पॉवर इंटू टाइम. आता इथे बघा, पॉवर इंटू टाइम. पॉवर किती आहे ते बघा, पॉवर इंटू टाइम. हीट एनर्जी एच ने दाखवली जाते. पॉवर किती आहे सांगा? व्ही इंटू आय इंटू टी. एवढी हीट एनर्जी तयार होत असते. एच इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टी. व्ही म्हणजे व्होल्टेज, आय म्हणजे करंट आणि टी म्हणजे टाइम. एवढी एनर्जी तयार होत असते. सर डायग्राम ड्रॉ करायची का? हो बेटा, सगळं ड्रॉ करायचं, फॉर्म्युला वगैरे. पेपर मध्ये सर काहीच कळत नाही. हो बेटा, अगोदरच सांगितलं होतं मी, काही कळत नाही म्हणून. त्याला लक्षात धरायचं असतं. शिकवायच्या अगोदरच सांगितलेलं मी, एनर्जी कशी ट्रान्सफर होत असते. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये कसं होतं हे डेरिव्हेशन आहे. याला असंच लक्षात धरावायचं असतं. चार्जला वर्क करावं लागलं, जेवढं वर्क केलं तेवढी एनर्जी सेलनं दिली. त्या एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये झालं. पॉवर इज इक्वल टू वर्क बाय टाइम. ठीक आहे, पॉवर इज इक्वल टू वर्क बाय टाइमचा फॉर्म्युला केला आपण, व्ही क्यू बाय टी. क्यू बाय टी म्हणजे करंट असतं. पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. हीट एनर्जी किती प्रोड्यूस होत असते? पॉवर इंटू टाइम. पॉवर आलेला आपलं व्ही इंटू आय टी. म्हणजे एवढी हीट एनर्जी तयार होते ओहम्स लॉ वापरून. आता बघा, हीट किती तयार झाली? एच इज इक्वल टू व्ही आय टी. एच म्हणजे हीट, हे बघा, व्ही म्हणजे व्होल्टेज, आय म्हणजे करंट आणि टी म्हणजे टाइम. आता ओहम्स लॉ वापरायचा. त्याला ओहम्स लॉ वापरायचा, वाटलं त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. आता ओहम्स लॉ काय असतो? आम्हाला नवीलाच नाही कळालं, दहावीला काय कळणार? लक्षात धरा, आर इज इक्वल टू व्ही बाय आय. ओहम्स लॉ असतो आर इज इक्वल टू व्ही बाय आय. आता सांगा बरं, याच्यावर व्ही इज इक्वल टू किती असतं सांगा? व्ही इज इक्वल टू आर इंटू आय. आणि आय इज इक्वल टू काय असतं सांगा? आय इज इक्वल टू, हे आय इकडे गेलं, आर याच्या जागेवर आलं. आय इज इक्वल टू व्ही बाय आर. या दोन्ही व्हॅल्यू याच्यात ठेवून द्यायच्या. सगळ्यांनी लक्ष द्या इकडं.
या ओम्स लॉ हे दोन्ही व्हॅल्यू ठेवून द्यायचे, एकदा व्हीच्या जागेवर ठेवून द्यायचे, एकदा आयच्या जागेवर. इथे मी लिहितो अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. हे बघा, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ हा असतो, हे सांगतो. आता सांगा इट इज इक्वल टू काय येणार, व्हीच्या जागेवर काय ठेवू शकतो मी, व्हीच्या जागेवर काय ठेवू शकतो सांगा, आर इंटू आय ठेवू शकतो मी. म्हणजे बघा व्ही पण व्हीच्या जागेवर आर इंटू आय, इथलं आय टी जशाला तसं आय टी. सांगा आय इंटू आय काय झालं, आय स्क्वेअर आर टी, हा दुसरा फॉर्म्युला हीटचा. आणि हे पहिल्यांदा सायंटिस्ट जूल न डिस्कव्हर केलं, म्हणून याला नाव दिलं जूल्स लॉ. हे बघा जूल्स लॉ काय, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. म्हणजे तयार होणारी हीट कोणाकोणावर डिपेंड असते सांगा, करंटवर. दुसरी गोष्ट कोणावर डिपेंड असते, रेजिस्टन्सवर. आणि तिसरी गोष्ट टाइमवर. हा दुसरा फॉर्म्युला, सगळ्यांनी लक्ष द्या बाळांनो. हा कितवा फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला, याला जूल्स लॉ असं म्हटलं जातं. आता तिसऱ्यामध्ये काय करायचं, इथं आयच्या जागेवर काय ठेवू शकतो आपण सांगा, हा व्ही बाय आर ठेवू शकतो. मग किती हीट तयार होते सांगा, व्ही जशाला तसं आयच्या जागेवर व्ही बाय आर इंटू टी. सांगा व्ही इंटू व्ही किती झालं, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर इंटू टी मल्टिप्लाइड बाय टी. एवढी हीट तयार झाली. तर हीटचे 3 फॉर्म्युले लक्षात धरायचे, पहिला, दुसरा, तिसरा. हे कळायला थोडं अवघड आहे, अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. नवीचा काही पार्ट आहे याच्यामध्ये, अभ्यास करायचा आणि अशा पद्धतीनं हे 3 फॉर्म्युले तुम्ही लिहून काढायचे आहेत, पहिला, दुसरा, तिसरा. एवढी हीट तयार होत असते. आता हीट मोजायची कशामध्ये, SI युनिट ऑफ हीट जूल असतं. काय असतं, जूल. चला पुढे लिहा फास्ट. याला 2दा-3दा लिहून काढायचं. हा तिसरा पॉइंट, तिसऱ्या मधला फक्त फॉर्म्युला कट करायचा. तिसऱ्यामध्ये इथं मी फॉर्म्युला लिहिता, तो फक्त फॉर्म्युला कट करायचा, बाकी सगळं जसं तसं राहू द्या. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर इंटू टू टी. हे 3 फॉर्म्युले लक्षात धरायचे. हा पहिला, हा दुसरा आणि हे तिसरा. हे 3 फॉर्म्युले लक्षात धरायचे बाळांनो. या पुढे एसआय युनिट ऑफ हीट, एसआय युनिट ऑफ हीट कोण आहे सांगा, हा एसआय युनिट ऑफ हीट, एसआय युनिट ऑफ हीट कोण आहे, जूल. जूल आहे, ब्रॅकेट मध्ये घ्या जी, जूल आहे. खाली घ्या युनिट ऑफ पॉवर, युनिट ऑफ पॉवर, युनिट ऑफ पॉवर. सांगा पॉवर इज इक्वल टू काय असतं, फॉर्म्युला सांगा अगोदर. पॉवर इज इक्वल टू, हा व्ही इंटू आय. पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. कोणाला आठवत नसेल तर इथं बघा, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. इकडे लक्ष द्या, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. किंवा वर्क बाय टाइम सुद्धा लिहू शकता तुम्ही. इकडे लक्ष द्या, इथलं पॉवर इज इक्वल टू वर्क बाय टाइम. हा फॉर्म्युला यूज करा किंवा तो. सगळ्यात सोपं वर्क बाय टाइम करा वाटलं. पॉवर इज इक्वल टू वर्क बाय टाइम. आपल्या बुक मध्ये असं दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. पॉवर इज इक्वल टू वर्क बाय टाइम, पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट, असं करा. आता बघा व्ही इज इक्वल टू काय सांगा बरं, व्ही इज इक्वल टू काय, हे बघा व्ही इज इक्वल टू काय, डब्ल्यू बाय क्यू. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. आय इज इक्वल टू सांगा, आय म्हणजे करंट, आय इज इक्वल टू काय, क्यू बाय टी. इथं बघा क्यू बाय टी. सांगा हे क्यू क्यू कटलं किंवा अशाला असं राहू द्या. पॉवर इज इक्वल टू वर्क, वर्कचं युनिट काय, जूल. चार्जचं काय, कुलम. याचं काय, या चार्जचं कुलम. टायमाचं काय, सेकंद. हे कुलम कुलम कटलं. पॉवर इज इक्वल टू काय आलं सांगा, पॉवर इज इक्वल टू काय आलं, जूल पर सेकंद.
आणि हे जे जूल पर सेकंद असतं बाळांनो, या जूल पर सेकंदलाच काय म्हटलं तर वॅट, ते लिहिलं जातं डब्ल्यू. चला डायरेक्टली मी लिहितो. एस युनिट ऑफ पॉवर सांगा. डायरेक्टली सांगतो मी. एस युनिट ऑफ पॉवर, एस युनिट ऑफ पॉवर जूल पर सेकंद, जूल पर सेकंद. आणि या जूल पर सेकंदलाच म्हटलं जातं बाळांनो वॅट. लक्षात धरा, इलेक्ट्रिकल पॉवर मोजत असताना डायरेक्टली तुम्ही वॅट म्हणू शकता किंवा जूल पर सेकंद असं पण म्हणू शकता. युनिट ऑफ पॉवर, इलेक्ट्रिकल पॉवर करायचं. युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर, युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जी पॉवर असते तिला जूल पर सेकंद किंवा वॅट मध्ये म्हणू शकता. हा सुद्धा 1 मार्काचा क्वेश्चन. पॉवरचे युनिट काय, थोडे फॉर्म्युले आहेत एका साईडला काढून घ्या, सगळ्यांनी लिहून घ्या. याची आपण समरी बघू. कोण म्हणणार आपण काय शिकलं सर? बेटा या समरी मध्ये काय काय शिकलं बघा. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, न समजण्यासारखा भाग, पण एकदा दोनदा तीनदा लिहून काढायचं. यामध्ये शिकला पण आपल्याकडे कोणती एनर्जी होती बाळांनो? इलेक्ट्रिकल एनर्जी. तयार कोण झालं सांगा? हीट एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं हीट एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालं. अशा पद्धतीने एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. हीट एनर्जी किती तयार झाली सांगा? हीट एनर्जी V इंटू I इंटू टी, हा पहिला फॉर्म्युला आपला. V इंटू I इंटू टी. त्यानंतर H म्हणजे हीट, लक्षात धरा. I स्क्वेअर RT, हा दुसरा फॉर्म्युला. आणि तिसरा फॉर्म्युला कोणता सांगा? H इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R इंटू टी. पॉवरचे सुद्धा 3 फॉर्म्युले सांगा. पॉवर इज इक्वल टू V इंटू I, पॉवर इज इक्वल टू V इंटू I इलेक्ट्रिक सर्किट मधले. दुसरं पॉवर इज इक्वल टू I स्क्वेअर R, दुसरा फॉर्म्युला येतो आपला I स्क्वेअर R. पॉवर इज इक्वल टू I स्क्वेअर R. आणि तिसरा फॉर्म्युला येतो पॉवर इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R. हे 3 फॉर्म्युले लक्षात धरायचे. पॉवर इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R. एकदा सगळे पेज दाखवतो, थांबा थोडं. समरी बघा आपण काय काय शिकलो. H म्हणजे हीट. इथे बघा H म्हणजे हीट. सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे तुम्हाला. H म्हणजे हीट, हीट एनर्जी. V म्हणजे कोण असतं? व्होल्टेज. I म्हणजे कोण असतं? करंट. R म्हणजे कोण असतं? रेजिस्टन्स. R म्हणजे रेजिस्टन्स. त्यानंतर T म्हणजे कोण? टाइम. आणि P म्हणजे कोण? पॉवर. एवढे फॉर्म्युले लक्षात धरायचे आहे. सगळ्याचे युनिट लक्षात धरा. हीट एनर्जी कशामध्ये? जूल मध्ये. व्होल्टेज व्होल्ट मध्ये. करंट एम्पियर मध्ये. रेजिस्टन्स ओहम मध्ये. टाइम सेकंदामध्ये. आणि पॉवर वॅट मध्ये. सगळे युनिट पण लक्षात धरा. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये होत असतं. सोबतल्या ही सगळी समरी आहे. सगळ्याचे युनिट लिहिले. एवढे फॉर्म्युले पाठ करायचे. 3 आणि 3 6. H म्हणजे तयार झालेली हीट. VIT. H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. H इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R इंटू टी. एवढी हीट तयार होत असते. थोडं कॉम्प्लिकेटेड नक्कीच आहे. थोडा संयम दाखवून सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदा दोनदा तीनदा लिहून काढाव्या लागतात. मी पहिल्यापासून पेज दाखवतो. हे बघा, हे बेसिक फॉर्म्युले घेतले आपण, आणि या गोष्टी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. पहिलं पेज स्क्रीनशॉट घ्या. आजचं दुसरं पेज, म्हणजे इथं आपण आज शिकवायला सुरुवात केली.
त्यानंतरचं पुढचं पेज हे आहे, त्यानंतर याच्या पुढचं पेज हे आहे, आणि लास्ट पेज सेकंड लास्ट. आणि शेवटचं पेज. सर क्यू चा फुल फॉर्म सांगा. क्यू म्हणजे चार्ज बेटा. क्यू राहिलं का? क्यू म्हणजे चार्ज. हे बघा, क्यू चा फुल फॉर्म क्यू म्हणजे चार्ज असतो. क्यू म्हणजे कोण? हे चार्ज, चार्ज असतो. टी म्हणजे कोण? टाइम. डब्ल्यू म्हणजे वर्क. टी म्हणजे पॉवर. टी म्हणजे पॉवर. टी म्हणजे पॉवर. अशा पद्धतीने ही आपण समरी घेतली. तेवढे 6 फॉर्म्युले लक्षात धरायचे आणि त्यांची एवढी. तर अशा पद्धतीने आज आपण एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट हा पार्ट बघितला. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये एनर्जी कशी ट्रान्सफर होत असते. थोडा भाग कॉम्प्लिकेटेड आहे, एक दोन वेळेस लिहून काढा आणि हे फॉर्म्युले लक्षात धरा. शेवटी ही समरी लक्षात धरा. आता उद्या आपण पुढच्या पार्टला सुरुवात करू. सर 4